टिप नंबर 1 आहे, आजकाल आपण असे प्लास्टिकचे झाडू वापरत असतो. हे झाडू वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे हे झाडू खूप टिकाऊ असतात. म्हणजे एकदा घेतलं तर ॲटलिस्ट आपण 6 महिने हा एकच झाडू वापरू शकतो. पण याचं जो ड्रॉबॅक आहे तो असा आहे की याच्यामध्ये केस असतील, दोरे असतील, अशा बारीक बारीक गोष्टी अडकून बसतात आणि मग त्यानंतर आपल्याला ह्या झाडूने झाडणं खूप कठीण होतं. तर मग अशा वेळी काय करायचं, आपल्याकडे जर एखादा जाडसर असा कंगवा असेल ना जाड दातांचा, तर त्याच्याने हा झाडू चांगला विंचरून काढायचा. हा झाडू विंचरल्यामुळे ह्याचे जे प्लास्टिकचे धागे आहेत किंवा वायर आपण याला म्हणू शकतो, ह्या मोकळ्या होतील आणि त्या मोकळ्या झाले की त्यातली जी घाण आहे ती त्या कंगव्यामध्ये साचून निघेल. आणि कंगव्यामध्ये हे पहा, तुम्ही बघू शकताय ह्या झाडूमध्ये जे काही केस असतील किंवा दोरा असेल अशा गोष्टी अडकलेल्या होत्या त्या ह्या कंगव्याने अगदी स्वच्छ झालेल्या आहेत आणि आपला हा जो झाडू आहे हा वापरण्यासाठी अगदी छान असा तयार झालेला आहे. आणि हो, कंगवा जो आहे तो आपण ह्यातले हे केस वगैरे काढून नंतर स्वच्छपणे धुवून घेऊ शकतो. आणि झाडू पहा, हा अगदी नव्यासारखा वापरण्यासाठी तयार आहे. टिप नंबर 2 आहे, आपण कोथिंबीर निवडताना बऱ्याचदा त्याची जी कोवळी कोवळी पानं असतात ती काढून घेतो. पण हो, कोथिंबीरीच्या ह्या ज्या दांड्या असतात म्हणजे काड्या असतात ह्या आपण बऱ्याचदा फेकून देतो. तर मग त्यामुळे ह्या काड्या वायासुद्धा जातात आणि कधीकधी तर कोथिंबीर एवढी महाग असते की आपल्याला त्या फेकायला सुद्धा नको वाटतात. तर आपण ह्या काड्यांचा उपयोग कसा करू शकतो, कोथिंबीरीच्या ह्या ज्या दांड्या आहेत त्या आपण एका वेगळ्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर त्यामुळे 8 दिवस तरी ह्या व्यवस्थित टिकतात. आणि जेव्हा केव्हा आपण मसाल्याची म्हणजे वाटण असलेली भाजी बनवणार असू तर त्या वाटणात कोथिंबीर टाकण्याऐवजी ह्या काड्या टाकायच्या आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे वाटण वाटून घेतल्यानंतर वाटणाचा रंगसुद्धा बदलणार नाही आणि कोथिंबीरीची चवसुद्धा आपल्या वाटणाला येईल. टिप नंबर 3 आहे, चिकटपट्टी वापरताना आपल्याला सगळ्यांनाच एक जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे असा की चिकटपट्टीचं जे उघडणारं टोक आहे ते कुठे लपलंय हे आपल्याला सापडत नाही आणि आपण सगळी चिकटपट्टी 3 ते 4 मिनटं तरी आपले जातात ते शोधण्यासाठी. तर मग आता आपण एक छान अशी सोपी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे आपण पुढच्या वेळी जेव्हाही ही चिकटपट्टी ओपन करू तर आपल्याला लगेच त्याचं जे टोक आहे किंवा जे तोंड आहे ते सापडेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण ही चिकटपट्टी काढतो तर चिकटपट्टी कापताना आपल्याला थोडीशी वरून कापायची आहे. म्हणजे थोडीशी जी चिकटपट्टी आपण उघडलेली असेल ती शिल्लक ठेवायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे कापून दाखवते. तर मी थोडंसं वरून ही चिकटपट्टी कापून घेतली आहे आणि आता ही जी शिल्लक राहिलेली चिकटपट्टी आहे तिला मी अशा पद्धतीने आतल्या बाजूने दुमडून घेणार आहे. आता यानंतर आपल्याला जेव्हाही पुढच्या वेळी चिकटपट्टी काढायची असेल तर तुम्हाला लगेच हे टोक सापडेल आणि तुम्ही अगदी पटकन चिकटपट्टी काढू शकतात. मेथीची भाजी निवडताना एक खूप महत्त्वाची अशी काळजी घ्यायची असते. ती म्हणजे अशी की भाजी आपण तर निवडून घेतो पण आपण फक्त हिरवी पानं पाहतो. तर ह्या पानांवरती जर असे पांढरे डाग असतील तर ही पानं आपल्याला फेकून द्यायची आहेत. कारण पानांवरती जर पांढरे डाग असतील तर हे असतं आळ्यांचं किंवा बारीक अशा किड्यांचं घर. तर त्यासाठी जर मेथीच्या भाजीवरती असे पांढरे डाग असतील किंवा हे पानं पांढरे असतील तर हे पानं काढून टाकायचे. पुऱ्या बनवताना, घारगे बनवताना किंवा मग भटुरे बनवताना हे पदार्थ जर तेलकट होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे. ती अशी की हे जे सगळे पदार्थ आहेत, पुरी असो, घारगे असो किंवा भटुरे असो, हे तळताना तेल चांगलं कडकडीत गरम ठेवायचं. गॅसची फ्लेम हायच ठेवायची. आणि दुसरी गोष्ट अशी की पुरी तेलात सोडल्यानंतर एका बाजूने एकदाच तळायची. म्हणजे एका बाजूने पुरी पूर्णपणे तळून घ्यायची, त्यानंतर ती उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा पूर्ण तळून घ्यायची आणि लगेच ती तेलातून बाहेर काढायची. यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही. पोहे बनवताना आपल्याला किती पोहे घ्यायचं याचं प्रमाण जर सुचत नसेल तर त्यासाठी एक साधी सोपी ट्रिक आहे. जेवढ्या लोकांसाठी पोहे बनवायचे तेवढे मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचे. म्हणजे एवढे पोहे बरोबर प्रत्येकी 1 प्लेट भरून होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोहे छान चाळून घ्यायचे. आता हे पोहे भिजवून घ्यायचे. ही जी प्रोसेस आहे ही सगळी आपल्याला सगळ्यात आधी करायची आहे. पोहे भिजवले म्हणजे धुवून घेतले की त्यानंतर मग आपले कांदा वगैरे चिरायला घ्यायचा.
म्हणजे जेवढ्या वेळात आपला कांदा चिरून होतो तोपर्यंत हे पोहे अगदी व्यवस्थित भिजतात. दुसरी गोष्ट, पोहेंमधले जर शेंगदाणे छान खरपूस असे हवे असतील तर त्यासाठी सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे, मध्यम गॅसवरती तळायचे आणि हे बाजूला काढून घ्यायचे. आणि त्यानंतर पोहेंना फोडणी देऊन झाली, अगदी व्यवस्थित पूर्णपणे पोहे तयार झाले की त्यानंतर वरून हे शेंगदाणे टाकायचे. ह्यामुळे काय होईल, शेंगदाणे छान खरपूस राहतील. जेव्हाही आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो तर बऱ्याचदा आपली ही कंप्लेंट असते की साबुदाण्याची खिचडी चिवट होते. तर ही खिचडी चिवट होऊ नये, छान मोकळी सुटसुटीत व्हावी आणि तरीसुद्धा छान मऊ व्हावी, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, साबुदाण्याची खिचडी परतत असताना त्यामध्ये आपल्याला 4-5 चमचे दूध टाकायचं आहे. आता साबुदाण्याच्या क्वांटिटीवरती हे दूध अवलंबून आहे. तर अगदी थोडंसं दूध आपल्याला ह्या खिचडीसाठी लागतं आणि दूध टाकल्यानंतर हे पुन्हा छान परतून घ्यायचं. यामुळे खिचडी छान मऊ होते आणि मोकळी सुटसुटीत सुद्धा होते. जर अगदी घट्ट फक्कड असा चहा हवा असेल तर त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे चहासाठीचं जे पाणी आहे ते पूर्णपणे उकळल्यानंतरच त्याच्यात चहा पावडर टाकायची. यामुळे चहाला रंग छान येतो, चहाची टेस्ट सुद्धा छान लागते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चहा घट्ट होण्यास मदत होते. आता चहा बनवताना जी दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला चहामध्ये दूध टाकताना दूध नेहमी गरमच टाकायचं आहे. गरम दूध टाकल्यामुळेच आपला जो चहा आहे त्याची चव अजून वाढणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे साखर टाकताना साखर कधीही चहामध्ये सगळ्यात शेवटी टाका. या पद्धतीने तुम्ही चहा बनवून बघा आणि तो कसा होतो हे मला कमेंटमध्ये कळवा. मला खात्री आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर तुमचा चहा खूप छान फक्कड असा तयार होईल. आपली जी तांब्या पितळाची भांडी असतात ते आपल्याला अगदी लख्ख चमकवायचे असतील, तेही खूप जास्त मेहनत न घेता आणि ते सुद्धा पितांबरीचा वापर न करता, तर त्यासाठी काय करायचंय, एखाद्या भांड्यात 1 चमचा मीठ घ्या, त्यात 1 चमचा सायट्रिक ॲसिड टाकून घ्या. सायट्रिक ॲसिड नसेल तर 2 लिंबांचा रस टाकला तरीही चालेल. आणि त्यात 1 चमचा आपलं जे भांड्यांचं लिक्विड असतं म्हणजे लिक्विड सोप असतो तो टाकून घ्या. आणि आता त्याच्यात 2 चमचे पाणी टाकायचं आणि हे जे मिश्रण आहे ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण तुम्ही आपलं जे तांब्याचं ताट आहे किंवा तांब्याचे जे कोणतेही भांडे आहे या मिश्रणाने ते भांडे घासले तर अजिबात तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि अगदी सहज हे भांडे चमकायला लागतील. हे पहा, इथे हे ताट छान घासून झालेलं आहे. आता ही भांडी घासून झाली की त्यांना स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर लगेचच एखाद्या कोरड्या कापडाने ते छान पुसून घ्यायचे. कांदा चिरत असताना कांद्याची जी साल आहे ती या पद्धतीने एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून आपला जो किचन ओटा आहे त्याच्यावरती घाण होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याला ह्या पद्धतीने थोडासा काळपटपणा आलेला असतो, काळी बुरशी आलेली असते. असं बऱ्याचदा कांद्यांना जेव्हाही आपण चिरतो तर आपल्या हे लक्षात येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की कांदे चिरताना आपल्या डोळ्यातून खूप जास्त पाणी येतं. तर आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि तिथे कांद्याच्या ह्या 2 फोडी करून त्या पाण्यात टाकून ठेवायच्या. या पद्धतीने कांद्याचा साल काढल्यानंतर लगेच या फोडी पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही. आणि ह्या फोडी ह्या पद्धतीने व्यवस्थित धुवून घ्यायच्या, जेणेकरून कांद्याची जी काळी बुरशी असते ती सुद्धा निघून जाईल. आणि एक एक फोड काढून चिरून घ्यायचं, म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी येणार नाही.